नमस्कार मित्रांनो, बघा आता वाजलेत पहाटेचे 4:30. सकाळी लवकर उठले मी हे करण्यासाठी, कारण आपल्याला कामाला पण जायचं आहे ना. आणि आज 7वी माळ आहे आणि एवढं सगळं आवरून करून जायला वेळ लागतो, म्हणून मी सकाळी पहाटे लवकर उठले आणि हे घेतलं करायला. मला तर काय माहीत नाही हे कसं करतात, कारण दरवर्षी मला माझी सासू सांगत असते. ह्या वर्षी पण मला माझ्या सासूने आणि आईने सांगितलं कसं करायचं, त्या पद्धतीने मी करत आहे. आणि थोडंसं आपल्या मोबाईलला पण बघितलं रेसिपी कसं करतात वगैरे, आणि तसं मी करायला लागले. तर ह्या पद्धतीने मी केले. तर बघा, हे मी पान केले असं, ह्या पानाने छाप मारून घेतलंय आणि हा पान केलंय. आता काय काय करायचं असतं मला तर माहीत नाही. जर काय राहिलं असेल तर मला लगेच तुम्ही व्हिडिओ, आज मी सकाळी म्हणजे 7:30 वाजेपर्यंत व्हिडिओ येईलच माझा. व्हिडिओ टाकल्या जर ह्याच्यात काय राहिलं असेल तर मला लगेच कमेंट करा, म्हणजे मी लगेच परत करायला घेते आणि मी टाकते. कारण मला तर सांगितले की पिठाचे जोडवे करायचे, बांगड्या करायचं, पान करायचं, कंगवा करायचा, आरसा करायचा असं सांगितलंय. पण आता ह्याच्यात नेमकं काय काय करतात मला काय एवढं माहीत नाही, पण त्यांनी जे सांगितलंय ना तेवढं मी करते. तरी पण काय जर राहिलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आता हे बघा, हे केले मी जोडवे. लोक तर घरीच असतात, काही जण त्यातले जात असतील, काही जण करत असतील, तर ते लोक निवांत दुपारी करतात. पण आता माझ्याकडे वेळच नाही म्हणून सकाळी लवकर उठले. पाऊस पण चालू आहे. हे बघा, आता मी केलंय आरसा. चौकोनच असतो ना आरसा, कापलाय अशा पद्धतीने. हा बघा आरसा. बघा, मला आता कंगवा करायचा आहे. मला काय कळेना आता कंगवा करायचा कसा. बघूयात आता मी प्रयत्न करते कसं कंगवा करते. तुम्हाला जर माहिती असेल कसं करायचं कंगवा, तुम्ही मला सांगत होता. बघूयात, मी करते प्रयत्न. घरात कोणतरी मोठा माणूस असल्याशिवाय मी सांगितल्याशिवाय काय कळत नाही. मी तुझा रस मी दाखवतो कसं करायचं. ये इकडं. बघा, मला तर काय जमलं नाही, मला नवरा करतोय. हे बघा, असं एकमेकांचं साथ आणि हे असेल ना तर माणूस काही काम करू शकते बरं का. आणि माझा नवरा सगळं काम करतो घरातलं. असं काय नाही आहे की नवरा आहे हे करू नये ते करू नये, सगळं करतात आणि मला मदत पण करतात. तर हे मला कंगवा करायला काही जमलं नाही. तर हे बघा त्यांनी कसं केलंय बरोबर. काय हो केलंय असलं कंगवा? काहीतरी बोला की. काम करा, तयार करतोय. अशा पद्धतीने कंगवा केलंय मी. त्यांनी करून दिलंय मला कंगवा, मला जमल असं केलंय. तर तुम्ही कसं करता मला नक्की सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस मला परत असं करता येईल. यावेळेस नाही जमलं तर पुढच्या वेळेस मी करेल. आता वेणी करायला घेते. कंगवा झालं, आरसा झाला, पान झालं, बांगड्या झाल्या. असं करायला घेतलेली वेणी. काय चुकलं असेल तर तुम्ही सगळ्यांनी सांगा बरं का, कारण आपल्याला काय माहिती नाही आहे. मी दरवेळेस त्यांचं बघूनच करत असते. आणि मला माहिती आहे 100% की तुम्ही मला कमेंट करणारच की काही चांगलं झाले किंवा चांगलं नाही झाले, किंवा काय चुकले किंवा नाही चुकले. तुम्ही कोण ना कोण मला नक्की सांगणार, मला 100% माहिती आहे. आणि काय राहिलं असेल तर खरंच सांगा.
कारण आपल्याला जेवढं जमतंय आणि जेवढी मी माहिती गोळा केली त्या हिशोबाने मी करत आहे. हे बघा असं मी केले. मला तर वाटतंय की मी बरोबर केलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की मला लगेच कमेंट करा. म्हणजे काय राहिलं असेल चुकून तर मी संध्याकाळी परत येऊन करीन आणि परत बांधेन. आणि आपल्याला पुऱ्या करायला काय सोपंच आहे. आईने मला सांगितलं होतं पुऱ्या केल्यानंतर हे असं खड्डे करायचे, कारण आहे ना ते पुऱ्या फुगतात आणि व्यवस्थित होत नाहीत म्हणून. पहिली पुरी तयार झालेली आहे. आता गोड करून घेते. तिखट झाल्या गोड करून घेते. आता गोड झाले ना मग आपल्याला ह्या तळवायचे. हे गोड पुरी केले मी. सकाळी येणार तर हे चहाच करायला लागले. आता काम करायचं का चहा करायचं सांगा मला. सकाळी म्हणलं काहीतरी थोडी मदत होईल म्हणून उठवलं, आता चहाच करायला लागले. दे तू जरा थांबा, एवढं होऊ द्या. तुम्हाला चहा नाश्ता सगळंच करून देते. फुगायला नाही पाहिजे म्हणतात, पण हे बघा फुगलेत पुऱ्या तर मस्त फुगायला लागले. पण हे कडक नाही फुगू नये असं म्हणतात ना. सकाळी ओवायचा. हे बघा मित्रांनो, मी म्हणायला आणि त्या गोष्टी व्हायला बरोबर गाठ पडल्या. बघा आता हे पूजाचं सगळं मी तयारी करायला घेतले सकाळी सकाळी पहाटे उठून. आणि पाऊस तर बाहेर खूप मोठा आहे. आणि हे बघा घरात पाणी आपल्या चालू झालं. हे बघा, हे बघा, हे बघितलं का. पूजाचं सगळं करायला घेतलंय आणि हे बघा कसं पाणी येतं घरातून. हे बघा, हे बघा. काय करायचं आता सांगा, दिसलं का. हे बघा आता हे नवीनच चालू झालं. हे बघा इथून पण पाणी येतं. हे बघा, काय करायचं आता सांगा. असलं ह्याच्यामध्ये ना मला घर पण कुठं सापडत नाही आहे. मला लय वैताग आलाय. देव बसले तिथे. हे बघा, आणि इथं हे पाणी चालू झालं. काय करायचं सांगा आता.
पान बघा वेणी